लोचनी रूप पहता लोचनी लोचनी रूप पहता लोचनी Bye.
बापाला कधी रडता नाही येत, पण तो रडत नाही असं अजिबात होत नाही. रडतो पण जोपर्यंत दिसत नाही ना, कुणाला कळत नाही ना, अशा अवस्थेत मनोमन रडणारे जगात पावला पावलावरती बाप आहेत. ते बाप ज्यांना दिसले आणि नुसते दिसले नाहीत, ते दिसलेले बाप ज्यांना कळले आणि कळलेल्या बापाला ज्यांनी जाणून प्रेम दिलं, मला आयुष्यात ती मुलं यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत, हे तितकंच सत्य आहे. बघा, आई आणि बाप हे खूप गोड नातं आहे जगातलं. आणि आज या परिवारामध्ये आज सगळं सुख आहे, सगळं सुख आहे. मुलं आहेत, मुली आहेत, नातवंड आहेत, नाती आहेत, सुना आहेत, एवढा मोठा परिवार आहे. पण या गोकुळासारख्या परिवाराला घडवणारा वसुदेव नावाचा बाप मात्र आज यांच्या कुटुंबात नाही. त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांना मारुती मास्तरांचं जाणं हे खूपच दुःख देणार आहे, हे निश्चित मला जाणवतं. बाबांसारखं व्यक्तिमत्व, आज खरं तर या व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहण्याकरता आज ही खरंच महाराष्ट्रातली एवढी सगळी नामांकित मंडळी आहेत. इथे एका व्यासपीठावरती इथे येणं आज इतक्या दुर्गमतेमध्ये सोपी गोष्ट नाही. पण ज्यांच्या माध्यमातून आज आदरणीय मारुती मास्तरांची सेवा मला करता येते, त्या आदरणीय आमचे बंधुराज, आणि ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये भारुडाच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव अगदी गावागावापर्यंत, घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोचवलं, असे त्या ठिकाणी युवा भारूड सम्राट म्हणून अवघ्या महाराष्ट्राने ज्यांना मानाने आणि खरंच मानाचं पान दिलं, असा महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राचा स्वाभिमान आमचे सावता महाराज फुले. खरंच भारुडी एक इतकी सुंदर कला जगासमोर मांडण्याचा अट्टहास सावता महाराजांनी केला आणि तो पूर्ण केला. इतक्या सुंदर पद्धतीचं भारूड सावता महाराजांच्या मुखातून आपण नेहमी ऐकत असता. आणि सावता महाराजांच्या मुळेच मला आदरणीय बाबांची सेवा करता आली. त्या ठिकाणी सावता महाराजांच्या सोबत ज्यांची अतिशय उत्तम अशी ढोलकीला साथ असते, आणि खरं तर ज्यांची ढोलकी ऐकावी आणि मनाला समाधान वाटावं, खरंच मी ज्यांची ढोलकी ऐकायला नेहमी आतुर असते, असे आदरणीय दत्तात्रेयजी महाराज. खरं तर दत्तादादांची ढोलकी म्हणजे बस, जिथे असा ठेका बस लागला आणि तेवढी गोड ढोलकी ऐकायची म्हटलं की दत्ता महाराजांचे आणि दत्ता महाराजांच्याच मामांचं, अर्थात आजोबा, दत्ता महाराजांचे आजोबा म्हणजे मारुती मास्तर. आणि त्याच्यामुळे दत्ता महाराजांची एक खूप प्रबळ इच्छा होती की ताई, तुम्ही माझ्या आजोबांच्या सेवेकरता याल का? तर म्हटलं का नाही महाराज, तुम्ही इतकी सुंदर सेवा जगाला प्रदान करताय भारुडाच्या माध्यमातून, निश्चितच तुमच्याकरता यायला हवं. आणि दत्ता महाराजांच्या आयोजनातून आज मला ही सेवा करता येते. या साथी करता अतिशय सुंदर महाराज. हे नुसते, मी तर आधीच म्हटलं, नुसते कलाकार नाहीत, यांनी आपलं जीवन वारकरी संप्रदायाला वाहिलेलं आहे असं हे गोड साधक सगळे. आणि त्या साधकांमध्ये श्री ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था झिरपवाडी आदरणीय विजयजी महाराज जाधव, महाराजांचं खूप मोठं नाव आणि महाराजांची खूप मोठी संस्था. त्या ठिकाणी अग्रगणी क्रमानं या सगळ्या लेकरांकडे पाहिलं महाराज. अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना बाळाचे पाय, हा तसं शिक्षकच असा आहे. शिक्षक कसा असेल हे विद्यार्थ्यांच्याकडून कळतं. त्याच्यामुळे अतिशय गुणी विद्यार्थी आणि तुम्ही त्यांना तयार केलं इतक्या सुंदर पद्धतीनं, याचा आनंद वाटतोय. तुम्हाला धन्यवाद. त्या ठिकाणी श्री अमोलजी महाराज, महाराजांचं गाणं अतिशय सुंदर आहे, अगदी तडपदार, अगदी मनापर्यंत पोचणार. त्यांच्या बरोबरीनं आदरणीय महेशजी महाराज. प्रभू तुम्ही साक्षातच जिथे भगवंताचा अंश, विषयच नाही. अतिशय सुंदर, अतिशय.
म्हणजे त्या आवाजाची जी फिरत आहे ती गोडच सुंदर. त्या ठिकाणी संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था, त्या ठिकाणी आपण अध्यक्ष आहात संस्थेचे. अतिशय सुंदर पद्धतीनं महेशजी महाराजांच्या बरोबर दत्तात्रयजी महाराज गुले, सुंदर बंडगर महाराजांची तर नेहमी सावतादादांसोबत सुंदर साथ असते आणि त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. त्यांच्या बरोबरीनं विशालजी महाराज दराडे, ज्यांच्या अनेक वेळेला तडपदार अशी मृदंगाची साथ अनुभवायला मिळते. आणि असा मृदंग जो ऐकायचा म्हटलं की असं शांत स्वतःला घट्ट करून ऐकायचं. आता इतका तडपदार मृदंग ऐकायचा आहे, इतका सुंदर मृदंग ज्यांच्या बोटामध्ये भगवंतांनी एक अजब जादू घालून भगवंतानं दिलेली आहे. आदरणीय विशालजी महाराज, त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या मृदंगातही वाजवण्यातही विशालता आहे, सुंदर. त्यांच्या बरोबरीनं आदरणीय प्रशांतजी महाराज उमरे, किशोर, ईश्वर मामा, सगळे भगवंताचेच अंश आहे. मी तर म्हटलं आदरणीय ईश्वर मामा, सगळीच शिवाजी महाराज. दादा, तुमच्या पेटीत तुमचं शुरत्व दिसते. म्हणजे ही हार्मोनियम इतकी गोड, जे जसं जिथं पाहिजे ते तेवढ्या प्रमाणामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं हार्मोनियमची साथ त्या ठिकाणी आपण देतो. दातृत्व, वडिलांचं श्रेष्ठत्व तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये व्यक्त करतायत. एक लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर सगळ्यात दुर्मिळ आहे बाप. आणि हा कळलं, एकतर आई आणि वडील ही संसार रूपी गाडीची दोन चाक आहेत. शांतता, शांतता. नंतर नंतर काय तुमच्या पाहुण्याच्या, रावळ्यांच्या, आपतिष्टांच्या, नातलगांच्या गप्पा असतील त्या आता नंतर मारा. पूल वाहून झालं इकडे कि मग तुमचं चालू द्या, तोपर्यंत फक्त शांत राहा. आई आणि वडील या संसाररूपी गाडीची दोन चाक आहेत. गाडी चांगली चालावी असं वाटत असेल, चाक दोन्ही महत्वाची आहेत. पुढचं काय किंवा मागचं काय, गाडी 2x2 असली की जास्त वेगात चालते. त्यातलं एक जरी चाक कमजोर झालं तरी गाडी चालवणाऱ्याला त्यातली मजा कळते. गाडीची क्षमता, गाडीची ताकद म्हणजे दोनही चाक तितक्याच ताकदीची असावीत, म्हणजे गाडी सुंदर चालते. संसाराची गाडी तशीच आहे, आई आणि वडील. तुम्ही म्हणाल याच्यात मग आई जास्त आहे, वडील कमी आहे, आई प्रेम जास्त करते, वडील करत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. दोघांचं प्रेम समसमान आहे. फक्त एक आहे, एकाचं प्रेम दृश्य आहे आणि एकाचं प्रेम व्यक्त आहे. आईचं प्रेम दृश्य आहे आणि वडिलांचं प्रेम व्यक्त आहे. आईचं प्रेम दिसतं, वडिलांचं प्रेम दिसत नाही, पण ते करत नाहीत असं आहे का? करतात की फक्त ते दिसत नाही, हा मुद्दा आहे. बघा ना तुम्ही, तुम्हाला कळण्याकरता म्हणून बोलून जाते. अगदी आपलं स्वयंपाकघरात काहीतरी काम चाललंय, एखाद्या वेळेला काम करता करता पटकन चटका बसतो. भाकरीचा म्हणा, पातेल्याचा म्हणा, चुलीचा म्हणा, गॅसचा म्हणा, पटकन काहीतरी होतं, चटका बसतो. एखाद्या वेळेला कापताना पटकन बोटच कापतं, एखाद्या वेळेला पटापटा पटा चालताना ठेच लागते, एखाद्या वेळेला कधीतरी ठेच लागते, कधीतरी कापतं, कधीतरी खरचटतं, कधीतरी भाजतं. आत भाजल्याबरोबर शिंक येते, जांभळी येते. शिंक आली की येणारा तोंडातून पहिला शब्द बोला की, हा शाबास. शिंक आली की पहिला शब्द आहे आई ग. जांभळी आली की देऊन बघा. हा म्हणजे आलेली नाहीये तुम्हाला अजून, हा पण असं सहज केलं तरी माणसाला व्यक्त होतंय. मी देत नाही, नाही तर मी झोपले की मग तुम्ही झोपाल. म्हणजे शिंक आली तरी आई ग, जांभळी आली तरी आई ग, ठेच लागली तरी आई ग, चटका बसला आई ग. म्हणजे याचा अर्थ काय? अहो याचा अर्थ आहे जीवनात संकट आलं, आल्याबरोबर पटकन छोट्या संकटात आठवणारं पहिलं पात्र आहे आई.
बघा, पण त्याच वेळेला आपल्या हातामध्ये दुचाकी गाडी आहे, प्रचंड वेगात आपली गाडी पळतीये आणि 90चा वेग घेतलेला आहे. 90च्या वेगात सरळ रस्ता दिसतोय. अचानक 90चा वेग 100चा वेग 120 भयान वेगात आपली गाडी पळतीये. त्या वेगात पळता 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 100चा वेग, अचानक एक वळण आलं. त्या वळणावरून आम्ही ते वळण क्रॉस करता 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 गाडीचा स्पीड तेवढाच आहे, वेगात चालणारी गाडी वळण पार केलं आणि जसं पार केलं समोरचं दिसलंच नाही. समोर तेवढ्याच वेगानं एक ट्रक, तेवढ्याच वेगानं आला समोर ट्रक. बस म्हणला आता संपलं माझं, ट्रक माझ्या अंगावर आला, आता मरतोय मी, मला वेग सावरत नाहीये, माझा वेग मला आवरता येत नाही, गाडी कंट्रोल होत नाहीये, आता मरणार आहे, संपणार आहे, काही उरणार नाही, घरच्यांना हाड सुद्धा दिसणार नाहीत. प्रचंड वेगानं येणारा ट्रक पाहिला आणि हा इकडून जायला आणि ट्रक त्याच्या अंगावर येण्यापूर्वी काही अंतर उरलं आणि स्वतःचं मरण पाहिलं आणि दोन्ही हात वरती केले. बापरे, का याचा अर्थ सोपा आहे. सावता दादा, ज्याही वेळेला जीवनामध्ये लहान संकट येतात, कापतय, खरचटतय, भासतय, ठेच लागते, जांभळी येते, शिंक येते, ज्या वेळेला जीवनात छोटी संकट आहेत त्यावेळेला जीवनात आईच हवी. पण ज्या वेळेला जीवनामध्ये पहाडा एवढी संकट आहेत त्यावेळेला बापच हवा. बापाशिवाय एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढणार कोणीच नाही, नाही का? आणि जीवनामध्ये हे जे बापाचं एक वेगळेपण आहे, जे आपल्याला तसं जाणवणं कठीण आहे. हे जाणवतं कधी माहितीये? तुकोबारायासारखे महान संत, अभंग ज्यांचा आहे त्या तुकोबारायांच्या बाबतीमध्ये विचार केला. महाराज, तुकोबारायांच्या जीवनामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये ज्याही वेळेला तुकोबारायांच्या घराण्यात जिजाबाईंना दिवस गेले, तुकोबारायांना कळलं. तुकोबारायांनी पांडुरंगाला प्रार्थना केली, म्हटले देवा, तुला पुत्र द्यायचा असेल तर पुत्र देईबा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. तुला द्यायचा असेल त्रैलोक्य गाजवणारा पुत्र माझ्या पोटी दे, आणि नाही तुला पोरगा देता आला, मला पोरगी दे. नाही म्हटले नाहीत ते, मला पोरगी दे, पण द्यायचीच असेल तर कन्या तरी ऐसे दे, कन्या तरी ऐसे दे, जैसी मीना मुक्ताबाई, जैसी मीना मुक्ताबाई, कन्या तरी ऐसे दे, कन्या तरी ऐसे दे. जैसी मीरा मुक्ताबाई, मला तुला द्यायचीच असेल, मीरा सारखी कन्या दे. तुला द्यायचीच असेल जनाई सारखी कन्या दे. तुला द्यायचीच असेल मुक्ताई सारखी कन्या दे, की ज्या कन्येच्या निमित्तानं माझ्या घराण्याची परंपरा अबाधित राहील, माझ्या घराण्याची भक्ती अगदी ओथंबून वाहील, माझ्या घराण्याची भक्ती अभंगाप्रमाणे अभंगच राहील. मला कन्या दे. आणि खरंच भगवंतानी तुकोबारायांचं हे म्हणणं मान्य केलं, मान्य केलं. तुकोबारायांच्या घरामध्ये अतिशय सुंदर अशा एका मुलीचा जन्म झाला. या उन्हामध्ये कोणी बसू नका, कारण उन्हाचा त्रास खूप होतोय. काय करा, इथंही जागा आहे, वाटल्यास मुलं नाचणार नाहीत, पण तुम्ही इथं येऊन बसा. मंडपाच्या सावलीत निदान तेवढं तरी सुख मिळतं. इथलं पांडुरंगा, माझ्या कुळाचा उद्धार करण्याकरता तू कन्येला जन्म दिला. कारण मुलगा एका कुळाचा उद्धार करतो, मुलगी मुलगी अहो 2 कुळाचा उद्धार करते. म्हणजे जन्माला जिथं आली त्याही कुळाचा उद्धार, आणि जिथं जाणार आहे त्याही घराण्याचा उद्धार. फार मोठी जबाबदारी आहे स्त्रीकडे, या दोनही कुळाचा उद्धार. म्हटले देवा, अरे 2 कुळाचा उद्धार करणारी कन्या तू माझ्या पदरी जन्माला घातलीस,
आता माझं म्हणणं एकच आहे, माझ्या 7 पिढ्यांची ही परंपरा ज्याचपर्यंत चालत आलेली आहे, ही परंपरा अगदी तशीच चालत राहावी जशी गंगा प्रवाहित आहे. गंगा कधी थांबली का? नाही थांबली. ती जशी चालू झाली तशी आजही प्रवाहित आहे. जशी गंगामाई निर्माण झाल्यापासून प्रवाहित आहे, तशा माझ्या कन्येनी माझ्या कुळाची, माझ्या परंपरेची विठ्ठल भक्ती प्रवाहित करावी, आणि म्हणून तिला गंगेचंच नाव दिलं. शाबास महेश महाराज. भागीरथी. तुम्ही कधी गंगोत्रीला गेला असाल हिमालयात, तर गंगोत्रीला गंगेचं पहिलं नाव आहे उगमाजवळचं भागीरथी, आणि मग खाली ती हरिद्वारला आली की गंगा होते, पण तिचं उगमाजवळचं नाव आहे भागीरथी. का? अहो, भगीरथ नावाच्या राजानं तिला आणली, भगीरथानं आणली, म्हणून ती झाली भागीरथी. आणि ती भागीरथी ज्यावेळेला या पृथ्वी तलावरती बस म्हणले, तिच्या सारखीच माझी भागीरथी आहे. माझ्या भागीरथीनं कुळाची परंपरा, कुळाची भक्ती तशीच जागृत ठेवावी, आणि त्याकरता नियम केला. एक लक्षात ठेवा, तुम्हाला चांगलं माहिती आहे, पुरुषांना लावताना शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, खालची बटन आपोआपच नीट लागतात, पण लावतानाच पहिलं बटन खालीवर झालं, मग मेलं काम. संस्काराचं तसंच आहे, खालीवर होऊन गेलं. संस्काराचं तसंच आहे, करतानाच जर तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीवर चांगल्या पद्धतीचे संस्कार केले, तुमची पिढी उभ्या हयातीत कधीच सडत नाही. कारण तुमचा बाप कसा आहे तुमच्या हातात नाही. वाईट बोलणार आहे, वाईट चालणार आहे, वाईट आचरण करणार आहे, लुच्चे लपंगेगिरी करणार आहे, नको ते खाणार आहे, नको ते पिणार आहे, नको तिथं दरोडे घालणार आहे, दुसऱ्याच्या घरात रामायण महाभारत करणार आहे, आईला त्रास देणार आहे, पोरांना मारणार आहे, घरादाराची राख रांगोळी करणार आहे. तुमचा बाप कसा आहे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही कुणाचा बाप व्हायचं हे निश्चित तुमच्या हातात आहे. चांगल्याचा का वाईटाचा हा प्रश्न आपला आहे सदैव. अहो, आपल्या पोटी येणारी पिढी प्रभू राम व्हावी का रावण व्हावी हे सदैव आपल्या संस्कारावर आहे. म्हणून तिला चिपळ्यांटाळ द्यावे लागत होते, तिला चिपळ्यानी विना द्यावा लागत होता. आता घरी जाऊन तुम्ही विचार करा, आपले बाप कसे आहेत, आणि आपल्या बापांना आपल्या त्यांच्या हातात काय द्यावं लागतं. त्याच्यामुळे बापांनी एक लक्षात ठेवायचं, आपल्याला उत्तम पिढी जन्माला आणायची असेल, आपलं वागणं आदर्शवत. त्याच्यामुळे या लेकीचं भाग्य एवढं मोठं होतं, तिला बापाच्या हातावर चिपळ्या द्यायला मिळत होत्या. त्या चिपळ्या हातात द्यायच्या. बाबा बाबा तुम्ही विठ्ठल फार गोड म्हणता, बाबा तुम्ही विठ्ठल म्हणा, तो विठ्ठल मी ऐकते. आणि बस तो विठ्ठल ऐकण्याकरता तल्लीन व्हायचं या भागीरथीनं, आणि मग तुकोबारायचा तो आनंद. विठ्ठल विठ्ठल
अहो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या काळात 2 मिनिटाकरता स्वार्थाने केलेलं भजन, त्या स्वार्थाने केलेल्या भजनात इतक्या प्रतिकूलतेमध्ये आम्ही जग विसरतोय. त्या काळात तुकोबारांनी केलेलं भजन काय ताकद असेल हो त्या भजनात. इतकं सुंदर भजन की त्या भजनामध्ये रंगून जावं. कोणी कोणी हा भागीरथी तल्लीन होऊन जावं भागीरथीनं. एवढा आनंद आणि या सगळ्या तल्लीनतेचा परिणाम या भागीरथीचा प्रचंड अधिकार, जबरदस्त अधिकार या अध्यात्मातला. या भागीरथीचं लग्न ठरलं जवळच, देहू जवळ 2 किलोमीटर अंतर एलवडी नावाचं गाव, मध्ये फक्त इंद्रायणी. हा, एलवडी नावाचं गाव 2 किलोमीटर अंतरावरती लग्न ठरलं. लग्नाचा दिवस जवळ आला. त्या आवडीनं म्हणावं, अहो पोरीचं लग्न आहे, एकुलती एक पोरगी दिली भगवंतानं. अहो आपली परिस्थिती अशी आहे. अहो तुम्ही सांगून आला तोंडानं, मोठ्या तोंडानं सांगून आला की पोरीचं सालंकृत कन्यादान करेल. अहो तुमची परिस्थिती अशी आहे, आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर जाते.